राणी साहेब, बकुळा. तुम्हाला दोघींना इकडे येताना कोणी पाहिलं नाही ना? नाही जी, कारभारी या समीनी कुणी बी नाही बघितलं बघाजी. हा, आता देवडीवरच्या पहारेकरांची नजर पडली असेल, पण त्यासनी ह्या बकुळ्याला पाहिलं की तुम्हीच वेश बदलून फिरत अशिला असं वाटतं बघा. हा, पण नेहमीच होतं असं. एकदा तो ह्या बकुळ्यानं महाद्वारातनं निस्ता पायात टाकला, मी समजे हिलाच मुजरे घालायला लागले बघा. हाय का नाही गंमत? अवच आणि आपशी तुमच्या मनीच आहे बघा हिची. या बया, मी आभी नुसती बडबडच करत राहिले, मुद्द्याचं राहूनच गेलं. राणी साहेब, बकुळा तर रोजच येते ना वहीत, मग आजच काय विचारलं सा कुणी बघितलं का नाही म्हणून? सांगेन नंतर तुला. बरं, आता एक काम कर, मुख्य दाराजवळ जाऊन उभी राहा आणि कोणीकडे फिरकू नये एवढी काळजी घे. राणी साहेब, मोहीम काढताय का कुठची? आधीच सांगा, माझी बी तलवार परजून ठेवती आणि हात बी बसलाय बरं का चांगला. सांगेन म्हटलं ना. तू जा, आता जेवढं सांगितलं तेवढं कर. जी. बकुळा, आम्ही जे सांगू ते करशील? जीव उतरून ठेवाय सांगायची. आता इथं तुमच्या पायाशी ठेवू. त्याची खात्री आहेच. तुर्तास आम्ही जे सांगणार आहोत ती जीवावरची जोखीम समज. जी. तुला आमची जागा घ्यायची आहे. काय? होय, कोणालाही संशय नाही येत हा. इथे तारा राणी बनून राहायचंय. राणीचा सुरी फिरवा नरड्या. अरे असलं काय बोलू नका. हो, आमची जागा इथं तुमच्या पायाशी. बकुळा ऐक, आम्ही तुम्ही पुढे नका बोलू. भोसल्यांच्या कोळीचं लेणं आम्ही देवाऱ्यात पुजलं. अंगावर घालून मिरवायची लायकी नव्ह आमची. बकुळा उठ. ऐक, आमचं स्वराज्यासाठी काहीही करायची तयारी आहे असंच म्हटली होतीस ना? मला तुमच्या संग मोहिमेवर घेऊन चला. मग बघा. मग ही एक मोहीमच आहे. देवडीवर पहारेकरी मुजरा करतात तेव्हा कसं वाटतं तुला? ऊर अभिमानानं भरून येतो जी. हो ना, सगळे तारा समजतात तुला. मग तू अशी रडूबाई तारा? नाही, आम्ही रडूबाई नाही. बकुळा, तुझ्यात जे आहे तेच आम्हाला थोडं बाहेर दिसू दे बस. मग या राजलेण्यांना कमीपणा नाही यायचा. किती वेळ? अहो काय करणार, हे यांची पूजा संपे ना, मग अर्धवट पूजेवरून उचलून घेऊन आलो त्यांना. अहो, यजमानांनी दक्षिणाच एवढी भरभक्कम दिली की पूजा कशी लवकर आटोपणार. माणूस कामाचा दिसतोय. शास्त्री बुवा, इकडेही एक पूजा घालायची आहे. महापूजा म्हणा हवं तर. अलबत, सुरू करू. पूजा सुरू करायची तुम्ही, पण ती कधी संपवायची हे आम्ही सांगू. जोवर आम्ही इशारा करत नाही तोवर एक एक विधी वाढवत राहायचे. कशासाठी? समजले हो, समजले. कधीही बोलवा, आम्ही हजर राहू. एक लक्षात ठेवायचं, पूजा विधी सुरू असताना हे सारं राजांच्या सुखरूपतेसाठी आवश्यक आहे असंच राणी साहेबांना पटवून द्यायचं. बाकी पूजेचं फलित काय वगैरे वगैरे यात नाक खुपसायचं नाही. या आता.
हो, पण दामात्य विचारायचेच राहिले, राणी साहेबांची प्रतिक्रिया काय पूजेबद्दल? काही बोलल्या नाहीत, मात्र चेहऱ्यावर अस्वस्थता स्पष्ट जाणवत होती अगदी. त्यांना ते पटलेलंच नसणार. कसं पटेल? अहो, पूजा मांडावी रणांगणावर समशेरीच्या गंध फुलांनी आणि देहाच्या समिधांनी, असं काहीतरी त्यांच्या डोक्यात सुरू असतं. त्यांच्या दृष्टीने तेच धर्मकार्य. आपल्याला तरी कुठे अवडंबर करायचंय त्याचं? या पूजेच्या निमित्तानं राणी साहेबांना गडावर थांबवता येईल एवढंच या पूजेचं फलित साध्य व्हायला हवं. रानी साहिबा, औरंगजेब ने अपना मंसूबा बदल दिया है। 3 दिन में नहीं बल्कि अगले 2 ही दिन में उसकी सवारी उस दरगाह पर पहुंच जाएगी। हम भी जा रहे हैं उसके खिदमत में। डेरे शामिया ने भेजे गए हैं। किती दिवस असेल औरंगजेब तिथे? ये बात तो कुछ पता नहीं रानी साहिबा। फौज में किसी को भी इस बात की भनक नहीं है। 2 दिवस। औरंगजेब, तुझ्या आयुष्याचे फक्त 2 दिवस उरलेत. सुखानं जगून घे. त्या दर्ग्यामध्ये जाऊन अल्लाकडे मन्नत माग तुझ्या पुढच्या प्रवासाची. मात्र आम्ही तुला भेटू तेव्हा जहन्नुममध्येच तुझा प्रवास सुरू होईल. आता आम्हालाही तुझी दया येऊ लागली आहे पातशाह. किती दिवस असा रानावानातून दरदर ठोकर खात भटकणार तू? थोडा स्वस्थ राहा. त्या दर्ग्याजवळच तुझ्या कबरीची व्यवस्था करू आम्ही. अल्लाच्या दारी असं मरण मिळालं तर तूही दुआ देशील आम्हाला. रानी साहिबा, रानी साहिबा, आपने आपका इरादा नहीं बताया। आप हमें बताना जायज नहीं समझती तो कोई बात नहीं। असं नाही आहे ना. तू जीवा भावाची आहेस. तुझ्यापासून कशाला काही लपू. मात्र आमचा इरादा काय आहे हे तुला असंच नाही सांगणार आम्ही. तर ते सांगण्यासाठी आम्ही स्वतः तुला औरंगजेबाच्या छावणीवर भेटू. क्या क्या आप खुद? का शंका आहे काही? नहीं, पर आप एक औरत हो हाच समज औरंगजेबाचा आहे आणि तो आम्हाला दूर करायचा आहे. जगापुढे पदर पसरणारी स्त्री जेव्हा तोच पदर कमरेला खोचते तेव्हा जगाची वाताहत करू शकते. आणि आमचा जन्म झालाय तो पदरात वादळ बांधून. अशा खूप वादळी गोष्टी आम्ही योजून मोजून ठेवल्यात आणि तारा कधीच कुठलाही हिशोब मागे ठेवत नाही. व्याजासहित चुकता करते. आणलेली सर्व सामग्री व्यवस्थित आहे की नाही ते बघून घ्या. काहीही कमी पडता कामा नये. आवश्यकता भासल्यास आणावायची व्यवस्था करा. शंकराजी, अंतःपुरात वेगळाच महायज्ञ दिसतोय.
राणी साहेब हा मी उजव्या हातानं मुजरा घेता की मग आज डावा हात तू होय आम्हीच अदबीनं बोल. या बया तुला जरा तरी काही वाटतं का उगा कुठे म्हंटल की ही राणी साहेबांवानी दिसती तो लगेच पेराव चढून मोकळी राणी साहेब नाही तर ढोंग आणायला लागलीस भाई ग अगं सगुणे जरा ऐकून मला काय ऐकायचं नाही राणी साहेबांकडे जाते आणि तुझी फिर्यादच ठेवते चल पहिली इथनं. चल म्हटलं. चल म्हटलं. राणी चल. साहेब अगं ही बाई मुजरा कर की या देहावर तारा राणी साहेबांची राजलेणी आहे ती. आज पतूर ही लेणी पुन्हा मोरोबी झुकली नाही. मी नाही त्यांचा अपमान करणार. राणी साहेब बघितली का हिची मिजस शाबास बकुळा. लय अवघड करून ठेवलायचा बघा राणी साहेब तुम्ही. या बया म्हणजे हे समजत तुम्ही हो यासाठी बोलवलं होतं तिला. काय बी कळलं नाही बघ समजेल सारं. सगुणा काही दिवसांसाठी आम्ही कोणालाही न कळता गड उतार होणार आहोत. तुम्ही दोघींनीही आमची अनुपस्थिती इथे जाणवू द्यायची नाही. बकुळा म्हणजेच आम्ही आहोत असं भासवत राहा. हं? काय पर असं जाणार कुठं ते आल्यावर कळेल. मात्र तुम्ही दोघींनी शांतपणे सगळं हाताळा. कोणालाही संशय येऊ नये असं वागा. तळहातावर प्राण घेऊन ही खिंड लढवायची तुम्हाला. सगुणा बकुळेच्या रूपाने आम्ही आमची सावली मागे ठेवून जात आहोत. तिच्या सहित गड सांभाळा. राणी साहेब आम्हाला तुमची सावली मानला सजी. अजून काय पाहिजे. जन्माचं सोनं झालं बघा. जावा तुम्ही. माग किती बी वादळ येऊ द्या. 1000 मरण झेलाची तयारी हाय आता.
ऐक कुठं काय पाहिलं सांग. या इथं नक्की इथंच? वय इथंच. नेमकं काय पाहिलंस? हा सागरभर मोठ्या सावल्या आणि तो इथेच राहावा. नेमका कसला आवाज? भूताचा. भूताचा काय? म्हणजे पायातल्या घुंगरांचा. मच्छू 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 मच्छू. काय? म्हणजे छुम छुम छुम. ते भूत उलट चालतं ना म्हणून मच्छू मच्छू मच्छू. आयो तू काय लागलं? अजून काय? अमात्यराव तुम्ही मेलेलं मड पाहिलं का हो कधी? हे गुणा मड मेलेलंच असतं. अहो तेच मेलेल्या मडाच्या भोवती ते मडकं फुटतं ना, फटाक तसा आवाज आला. होय, 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 नक्की इथूनच येत होता? होय. तिथूनच. चल बरं बघूया. चला. आयो मला वाटलं माझच मड जळते का काय. झाली का? हा झाली का तुमची सुरुवात? आता काय केलं मी? पुन्हा बघितलं सणावं सप्पा. काय? हवं यासनी झोपत भूताचे त्याची स्वप्न दिसतात आणि जाग झालं की हे असं पछाडल्यावानी गावभर बोंबा मारत फिरते. स्वप्नात भूत दिसत असतील हे ठीक आहे, त्यांचे आवाज येत असतील हेही ठीक आहे, पण बघ स्वप्नात पाहिलेला खापराचा तुकडा प्रत्यक्षात कसा आला? ते पुन्हा असा आवाज आला तर चटकन सांग. भूतांना पळून जायला वेळ मिळायला नको. तुम्ही धरणार भूत? हो. सांगेन. रानी साहिबा, कल ही कुल फौज रुखसत हो रही है. आपको भी जल्द जल्द निकलना होगा, तभी आप मुकामी मौस्कर पे शामिल हो पाएंगे. ठीक, आम्ही निघण्याची तयारी करत आहोतच. आमचे हेर पथक रवाना झालेत. कदम भर कदम औरंगजेबाच्या हालचालींची माहिती मिळेल. ही ना, तू तिथेही छावणीत औरंगजेबाचा नव्हेत आमची नजरबाज बनवून वावरावं. तिथे सगळ्या बारीक सारीक गोष्टी टिपाव्यात. अशी माहिती असेल तर संधी मिळताच हमला करणं आम्हाला सोपं जाईल. जी. मुजरा राणीसाहेब. राणीसाहेब, पंत अमात्य भेटीसाठी इजाजत मागतायत. आम्ही येतो.
बोला अमात्य. पूजेची सर्व सिद्धता झाली आहे. उद्या सकाळी विधी सुरू होतील. उद्या? राणी साहेब आपल्याला आधीच कल्पना दिली होती. लक्षात नाही राहिलं. हल्ली बऱ्याच गोष्टींचं असं विस्मरण होतं आपल्याकडून. साहजिक आहे, राजे गडावर नाहीत आणि दौलतीचे अनेक प्रश्न डोक्यात साचलेले. हो हो ना. एकदा ही पूजा पार पडू दे, सारं काही सुरळीत होईल. बरं, येऊ आम्ही. राणीसाहेब बघा, हल्ली आमच्याकडूनही विस्मरण होत चाललंय. एक विचारायचं होतं ते विसरूनच गेलो. तालीम खाण्याची काही दुरुस्ती करावी का? म्हणजे म्हणजे रात्रीच्या अंधारात दालनात आपल्याला सराव करावा लागणार नाही.